श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे नियम। आपल्या आयुष्यात आपण कितीही सुखी असलो तरी देखील दैवी शक्तीशिवाय आपल्या आयुष्याचे नाव कधीच तरू शकत नाही। आपल्याजवळ सर्व काही असून देखील मानसिक समाधानासाठी का होईना पण आपण सुख शोधत असतो आणि हेच सुख फक्त आणि फक्त देवांच्या चरणाजवळच मिळेल। मग तुमची श्रद्धा कोणत्याही देवावर असू द्या किंवा स्वामी महाराजांवर। तुमच्या आयुष्यात येणारी संकट तुम्हाला दूर करायची असतील तर स्वामींची भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही। तुम्ही भक्ती तुमच्या श्रद्धेनुसार कोणत्याही पद्धतीने करा। आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फायदे नियम पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। स्वामी चरित्र सारामृताचे नियम। पारायणाची पोथी वाचताना आसनावर बसून पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे। पोथी वाचताना श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव मनात ठेवावा आणि चित्त प्रसन्न असावे। सकाळी अंघोळ झाल्यानंतर आणि दररोजची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावावा। पारायणाला बसण्यापूर्वी कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे। घरातील वडीलधाऱ्यांचा नमस्कार करावा। पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप तेवत ठेवावा। वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले वाहावीत। उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे। नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा। वाचन करताना मन एकाग्र ठेवावे। इतर विचारांना मनातून दूर ठेवावे। शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा। पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे। पूर्ण श्रद्धा आणि विश्वासानेच पारायण करावे। पारायण काळात सदाचाराने राहावे, ब्रह्मचर्य पाळावे। घरातील वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत। श्रींचे नामस्मरण करत राहावे। त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे। मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं, परंतु जर पारायण चालू असेल आणि प्रॉब्लेम आला तर पारायण थांबवावे। 7 दिवसानंतर पुन्हा सुरू करावे। या काळात श्री स्वामींचं नामस्मरण करावे। गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा कोणतीही रिस्क नसेल तरच पारायण करावे। घरात जर लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घेणं देखील तितकेच गरजेचे आहे, म्हणून अशा वेळेस मुलांची काळजी घेऊन व्यवस्थित वेळेचं मॅनेजमेंट करून पारायण करावे। आपल्या घरातील काम, जबाबदाऱ्या पार पाडून पारायणासाठी वेळ काढणं यामध्ये समतोल राखणं अतिशय महत्त्वाचं आहे। वेळेचं योग्य ते नियोजन करून पारायण करावे, कारण पारायण केल्यामुळे घराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात आपण कमी पडत असू तर घरात अशांततेचं वातावरण निर्माण होतं। यामध्ये आपलं पारायण सार्थकी लागत नाही। लहान मुलांची इच्छा असेल तर ते देखील पारायण करू शकतात। यामुळे मुलांमध्ये चांगले गुण विकसित होण्यास मदत होते। मुलं संस्कारी बनतात। पारायण मुलांच्या स्वइच्छेने करू द्यावे, त्यांना पारायणासाठी बळजबरी करू नये। पारायण करण्यासाठी कोणत्याही इतर वस्तूंची आवश्यकता नाही, फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची आवश्यकता आहे। पारायण फक्त दीक्षा घेतलेलीच लोक करतात असं नाही, किंवा पारायण करण्यासाठी कोणतीही दीक्षा घेणे आवश्यक नाही। फक्त श्रद्धा आणि भक्तीने पारायण करणे पुरेसे आहे। तुम्ही जेवढा जास्त श्रद्धेने, भक्तीने आणि सदाचाराने पारायण केले तेवढे तुम्हाला लवकर फळ मिळेल। आपण फक्त मनापासून आपलं काम करत राहावं, कर्म करावं, फळाची अपेक्षा करू नये। वेळेवर स्वामींना जे द्यायचं आहे ते देतीलच, त्यांच्यावर विश्वास ठेवावा। आता पाहूया पारायण कधी करावे। श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही, तरी पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो। दशमी, द्वादशी, एकादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी, किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल। पारायणाची वेळ सकाळीच स्नान केल्यानंतर आणि नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। पारायणाची पद्धत
वेळ निश्चित केल्यास उत्तम. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला पारायण वाचाल त्याच वेळेला प्रत्येक दिवशी वाचावे. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावा. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या सुरुवातीला उजव्या तळहातावर पडीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी तमानात सोडावे. पारायणाची मांडणी. चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंध, अक्षता आणि पुष्प वाहून पोथीची देखील पूजा करावी. पारायणानंतर काय करावे? वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले वाहावीत. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. पारायणाचे फायदे. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होतं. नकारात्मक विचारपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. जीवनातील अडचणी दूर होतात. संकटांवर विजय मिळवता येतो. आजारपण बरे होतं. आरोग्य सुधारतं. आपल्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेम वाढतं. 7 पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते. गंभीर आजारांमध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्ती देखील होऊ शकते. पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते. योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. एकंदरीत स्वामी चरित्र सारामृत पारायण केल्यामुळे आपल्या जीवनाचे कल्याणच होते. आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. या व्हिडिओत सांगितलेले सर्व नियम पाळलेच पाहिजे असं नाही. तुमच्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यामध्ये थोडाफार बदल करू शकता. नियम जास्त महत्त्वाचे नसून तुमची श्रद्धा आणि भक्तिभाव महत्त्वाचा असतो. श्रद्धेने वाहिलेलं पान फूल सुद्धा देवाची प्राप्ती करून देतं आणि श्रद्धा नसताना देवाला वाहिलेली महागातली महाग वस्तू देखील फल प्राप्त करून देत नाही. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक, भौतिक, मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती इतरांसोबत देखील शेअर करा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.